आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. लवणासूर. लवणासूर कोण? रावणाची बहीण कुंभिनशी आणि मधु दैत्याचा पुत्र राक्षसराज लवणासूर, जो मधुरेत राज्य करतो. लवणासूर? सेनापती, काय लवणासूर अजून जिवंत आहे? हो महाराज, लवणासूर अजूनही जीवित आहे. मग ठीक आहे, आम्ही आज इंद्राच्या ऐवजी लवणासुराबरोबर युद्ध करू. परंतु देवराज इंद्र, एक लक्षात ठेव, लवणासुराला संपवल्यानंतर मी तुला नाही सोडणार. तुझी सगळी तयारी करून ठेव. तुझा हा अभिमानच तुझा नाश करेल मानवा. महाराज, हा चव्हाण ऋषींचा आश्रम आहे. सेना याच वनात तळ ठोकेल. जशी आज्ञा. अयोध्येचे राजकुमार शत्रुघ्न आपल्या दर्शनासाठी आश्रमाच्या दाराशी उभे आहेत. यथोचित रीतीने त्यांचं स्वागत केलं जावं. जशी आज्ञा गुरुदेव. यावं महाराज. आम्ही मदुरेच्या भावी राजाचं स्वागत करतो. तुमचं कल्याण हो. आसन ग्रहण करा राजन. अयोध्येत सारं काही कुशलमंगल तर आहे ना? तुमच्या आशीर्वादानं तिथं सारं काही छान चाललं आहे. महाराज श्रीरामांनी आपल्याला प्रणाम सांगितला आहे. ते तर स्वतःच वंदनीय आहेत. ही तर त्यांची उदारता आहे. महाराज श्रीरामांच्या आज्ञेनं मी अयोध्येची सेना घेऊन तुमच्या सेवेसाठी सादर आहे. अयोध्यापती महाराजांनी मला लवणासुराचा वध करून आपलं रक्षण करण्याचा आदेश दिला आहे. आता आपण मला आशीर्वाद द्या आणि पुढच्या कार्यासाठी माझे मार्गदर्शन करा. राजकुमार शत्रुघ्न, रणनीती सांगते की ज्या शत्रूशी युद्ध करायचं असतं त्याचे बलाबल, त्याच्या साऱ्या शक्ती आणि त्याच्या दुर्बळ गोष्टी यांचा आधी अभ्यास केला पाहिजे आणि मगच त्याच्यावर आक्रमण केलं पाहिजे. ज्या लवणासुराचा संहार करण्यासाठी तुम्ही आले आहात त्याच्यासारखा दुसरा वीर आज तिन्ही लोकांमध्ये नाहीये. त्याच्याकडे भगवान शिवानं दिलेल्या दिव्य त्रिशूळाची अशी शक्ती आहे ज्याच्या पुढे दुसरं कुठलंही शस्त्र टिकू शकत नाही. लवणासुराची किती शक्ती आहे याचं उदाहरण देण्यासाठी
मी तुम्हाला तुमच्याच एका पूर्वजांची कथा ऐकवतो. बऱ्याच पूर्वी अयोध्येत सूर्यवंशाचेच आपले महान पूर्वज राजा मानधाता राज्य करत होते. त्या परमवीर आणि महातेजस्वी राजाने आपल्या पराक्रम आणि शौर्याने साऱ्या लोकांवर विजय मिळवला होता. शेवटी आपली अपार कीर्ती आणि यश वाढवण्याच्या लोभात राजा मानधाताने देवतांचा राजा इंद्रावर आक्रमण करण्याचे ठरवले. ह्यामुळे तो स्वर्गापर्यंत आपल्या राज्याचा विस्तार करणार होता. जेव्हा इंद्राला हे समजलं तेव्हा तो मनात घाबरला आणि देवतांचे गुरु बृहस्पती यांना शरण गेला आणि म्हणाला, गुरुदेव, गुरुदेव, माझं रक्षण करा. गुरुदेव, माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. एक मानव स्वर्गावर आक्रमण करून इंद्रपद मिळवू पाहतोय. त्याच्याशी युद्ध करण्यासाठी मी देवतांची सेना तयार केली आहे. तुम्ही आम्हाला विजयाचा आशीर्वाद द्या. देवराज इंद्र, तुम्ही ज्या मानवाशी युद्ध करण्याची तयारी करत आहात तो कोणी साधारण मानव नाही आहे. तो एक महाप्रतापी शूरवीर आहे. माझ्या मते त्यांना अस्त्रशस्त्रांनी पराजित करणं जरा कठीणच आहे. तुम्हाला माहित नाही की या रघुकुल वंशीयांमध्ये सूर्याचा अंश आहे आणि त्यांनी कायम ऋषी मुनींची मदत करून त्यांच्या विज्ञानाचाही सदैव लाभ घेतला आहे. यांच्याकडे अस्त्र ज्ञानही उच्च कोटीचं आहे. म्हणून त्यांच्याशी लढणं ही काही हुशारी नाही. मग युद्धाने नाही तर त्याला बुद्धीनं हरवलं मग ते योग्य ठरेल. वीरांनो, आज साऱ्या जगामध्ये असं कुणीही नाही जे तुमच्या वीरतेसमोर मान वर करून पाहू शकेल. तुमच्या आक्रमणाच्या वेगाला सहन करणं देवतांसाठीही शक्य नाही. म्हणून आम्ही आज स्वर्गावर हल्ला करून तुम्हा सर्वांना स्वर्गाचा अधिपती बनवण्याचं ठरवलं आहे. मानधाता, मानवाला इतका अभिमान शोभत नाही. इंद्र, ही अभिमानाची नाही तर एका वीराच्या अधिकाराची बाब आहे. आज आमच्या वीरतेच्या समोर साऱ्या जगातील राजे नतमस्तक झाले आहेत. आमच्याशी युद्ध करणारा कुणीही शिल्लक नाही. म्हणून आमच्या वीरतेचं प्रदर्शन करण्यासाठी हा आमचा अधिकार आहे की आता धरतीच्या पुढे जाऊन आम्ही स्वर्गावर आमची विजय पताका फडकवावी. म्हणून आम्ही तुझ्याकडे युद्धाची मागणी करत आहोत. मानधाता, हा तुझा भ्रम आहे की तू या धरतीच्या समस्त राजांवर विजय मिळवला आहे. हा भ्रम नाही. सांग, कोण आहे या धर्तीवर जो आमच्या अधीन नाही आहे? लंकाधिपती महाराज रावण. रावणाशी आम्ही युद्ध केलेलं आहे. 7 दिवसाच्या भयंकर युद्धानंतरही आम्ही त्याला ह्यामुळे मारू शकलो नाही कारण त्याला ब्रह्माचं वरदान होतं आणि खुद्द ब्रह्माने येऊन आम्हाला युद्ध बंद करण्याचा आदेश दिला होता. म्हणून रावणाला तू अपराजित समजू नकोस. आणखी कुणी आहे या धर्तीवर? हो आहे. कोण? लवणासूर. लवणासूर कोण? रावणाची बहीण कुंभिनशी आणि मधु दैत्याचा पुत्र राक्षसराज लवणासूर, जो मधुरेत राज्य करतो. लवणासूर? सेनापती, काय लवणासूर अजून जिवंत आहे? हो महाराज, लवणासूर अजूनही जीवित आहे. मग ठीक आहे, आम्ही आज इंद्राच्या ऐवजी लवणासुराबरोबर युद्ध करू. परंतु देवराज इंद्र, एक लक्षात ठेव, लवणासुराला संपवल्यानंतर मी तुला नाही सोडणार. तुझी सगळी तयारी करून ठेव.
तुझा हा अभिमानच तुझा नाश करेल मानवा. सेनानायक, ताबडतोब लवणासुरावर आक्रमण करण्यासाठी कूच करण्याचे नगारे वाजवा. काय म्हणालात? अयोध्येचा राजा मानधाता लवणासुराचा नाश करायला आला आहे, खूप मोठी सेना घेऊन. होय महाराज, समजताच लगेच नगराचे द्वार बंद केले आहेत आणि सेनापतींनी सेनेला सुसज्ज होण्याचे आदेश देऊन मला आपणास ही सूचना देण्यासाठी आपल्या सेवेस पाठवलंय. सेना? हा! सेनेची काय आवश्यकता आहे? जोपर्यंत भगवान शिवाचं त्रिशूळ माझ्याजवळ आहे, मी एकटाच जाईन. नाथ, तरीही सेना सोबत असेल तर बरं होईल. राणी, ही शंकेची निशाणी आहे. कोणतंही काम कराल ते शंकाहीन होऊन पूर्ण विश्वासाने करा, तेव्हाच विजय होतो. जय भोलेनाथ. नगराचे द्वार तोडा. थांबा. मानधाता, तू स्वतः चालत मृत्यूच्या दारी आला आहेस. नाही लवणासूर, मृत्यू तुझ्या द्वारी आली आहे. तू एकटा आला आहेस म्हणून आम्हीही तुझ्याशी एकटेच युद्ध करू. हा! हत्तीच्या समोर एक मुंगी असो की 10,000, त्याला काहीच फरक पडत नाही. हो, पण ज्यांना मरायचं नसेल किंवा मरणाचं भय असेल त्यांना मी 5 क्षणांचा अवधी देतो. त्यांनी एका बाजूला यावं. लवणासूर, तू मायावी आहेस, माया करण्यासाठी वेळ घेत आहेस, परंतु मी तुला वेळ नाही देणार.
एवढी प्रचंड शक्ती आहे त्या दिव्य त्रिशूळामध्ये. म्हणूनच जेव्हा तो त्रिशूळ त्याच्याजवळ असेल तेव्हा त्याला मारणं अशक्य आहे. एकच उपाय आहे की तुम्ही त्याला अशा वेळी युद्धाचे आव्हान द्या जेव्हा त्याच्याकडे ते त्रिशूळ नसेल आणि तो जेव्हा आपल्या महालापर्यंत पोहोचू शकत नसेल. तो दर सकाळी त्या त्रिशूळाची पूजा करतो. त्यानंतर तो नगरातून बाहेर पडून आहारासाठी तपस्वी आणि जनावरांना चारही दिशांना शोधतो. त्यावेळी तो त्रिशूळ सोबत नाही नेत. म्हणूनच तीच एक वेळ आहे जेव्हा तुम्हाला अस्त्र आणि शस्त्रांनी सुसज्जित होऊन नगराच्या बाहेर त्याची वाट पाहत थांबलं पाहिजे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तो कोणत्याही परिस्थितीत मागे फिरून आपल्या महालात त्रिशूल आणण्यासाठी जाता कामा नये. तेव्हा कुठे तुमच्या दोघांचं बळ आणि पराक्रमाची परीक्षा होऊ शकेल. राक्षस सेनाही तुमच्यावर आक्रमण करू शकते. यासाठी आपल्या सेनेलाही नदीच्या पलीकडच्या बाजूला जायला हवं, परंतु अशा प्रकारे की शत्रूला सेनेच्या येण्याची चाहूल न लागता. नाहीतर तो त्याच्या त्रिशूळाशिवाय बाहेर नाही निघणार आणि तुम्हा सर्वांची तशीच अवस्था होऊ शकते जी राजा मानधाताची झाली होती. म्हणून तुमच्या सेनेला गुपचूप रात्रीच्या अंधारात शांतपणे त्या बाजूला जावं लागेल.